तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा होणार आहे. त्यासाठी काय करायचं, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, जेणेकरून जी काही इन्फॉर्मेशन असेल तुम्हाला लगेच मिळून जाईल. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, कारण महत्त्वाची जी इम्पॉर्टंट अपडेट असते ती आपण आपल्याला चॅनलवरती अपलोड करत असतो. सगळ्यात अगोदर माझी लाडकी बहीण योजना असेल किंवा महाराष्ट्र शासनाची किंवा भारत सरकारच्या कोणत्याही योजना असतील त्याबद्दल सगळी माहिती आपण ह्या चॅनलवरती देत असतो. त्यासाठी लगेच सबस्क्राईब करून घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की सोशल मीडियावरती खूप काही फेक न्यूज तुम्हाला पाहायला मिळतील. कोणत्या योजनेसंदर्भात किंवा माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खूप फेक किंवा व्हायरल न्यूज तुम्हाला पाहायला मिळतील. पण आपल्या चॅनलवरती तुम्हाला आपण ग्वाही देतो की कुठलीही फेक न्यूज किंवा कुठलीही फेक बातमी तुम्हाला पाहायला मिळणार नाही. जे काही असणार आहे ते रिअल असणार आहे, एकदम खरं. ओके. त्यामुळे जी काही खरी बातमी असते ती आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळत असते. त्यासाठी काय करायचं, सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करून घ्यायचं आहे, जेणेकरून व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुम्हाला येऊन जाईल. तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात व्हिडिओ आहे की डिसेंबरचा हप्ता जो आहे त्यासाठी काय होणार आहे की त्याला लांबणीवर गेलेला आहे डिसेंबरचा हप्ता. म्हणजेच काय की जे डिसेंबरचा हप्ता आहे त्याला उशीर होणार आहे. त्याचं कारण म्हणजे सरकार स्थापन, म्हणजे जे सभेचा निकाल लागलेला आहे आणि सरकार स्थापन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुमचा जो आहे तो फंड डिस्ट्रीब्यूट होणार नाही आणि लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता मिळणार नाही. पण जेव्हा काही सरकार स्थापन होईल, शपथविधी सोहळा संपन्न होईल, त्यानंतर काय होईल, लगेचच तुमच्या खात्यामध्ये जो काही डिसेंबरचा 6वा हप्ता आहे तो यायला सुरुवात होईल. तर अशा प्रकारची ही न्यूज होती. खूपच महत्त्वाची न्यूज आपण देत असतो. कुठल्याही फेक बातम्या आपण तुम्हाला प्रसारित करत नाही. ओके. तर खूप खूप धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल. आणि मराठी माणसाला सपोर्ट करा. मराठी माणूसच मराठी माणसाला सपोर्ट करू शकतो. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद सदैव माझ्या सोबती राहू द्या. तो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.